विद्यार्थी मित्र हो, नमस्कार। आजच्या तासिकेमध्ये आपण BA तृतीय वर्षातील ऐच्छिक मराठी सत्र 5वे अभ्यासपत्रिका 9वी यातील पहिला घटक साहित्याचे स्वरूप हा पाहत आहोत। या पूर्वीच्या काही तासिकेमधून आपण साहित्य म्हणजे काय, साहित्यांच्या भारतीय अभ्यासकांनी ज्या काही व्याख्या केलेल्या आहे, संस्कृत अभ्यासकांनी, त्या व्याख्यांच्या आधारे काव्य म्हणजे काय किंवा साहित्य म्हणजे काय हे आपण अभ्यासलेलं आहे। यामध्ये प्रामुख्याने जर आपण विचार केला तर भारतीय अभ्यासकांनी जे साहित्याच्या व्याख्या केलेल्या आहेत, त्या साहित्याच्या व्याख्यामधूनच त्यांनी काव्याचं स्वरूप आणि काव्याची लक्षणे किंवा साहित्याची लक्षणे सांगितलेली आहेत, प्रतिपादन केलेली आहे। यामध्ये जे प्राचीन भारतीय अभ्यासक आहेत किंवा संस्कृत अभ्यासक आहेत, यामध्ये भामह, वामन, दंडी, रुद्रट, मम्मट, आनंदवर्धन, जगन्नाथ, कुंतक, राजशेखर, विश्वनाथ, हेमचंद्र या अभ्यासकांनी साहित्याच्या व्याख्या केलेल्या आहेत, काव्याच्या व्याख्या केलेल्या आहेत आणि नेमकं काव्य म्हणजे काय किंवा साहित्य म्हणजे काय हे त्यांनी सांगितलेलं आहे। याच्यानंतर या भारतीय अभ्यासकाने जे काही साहित्याचं स्वरूप सांगितलेलं आहे, साहित्याच्या व्याख्या केलेल्या आहेत, त्या आधारे त्या व्याख्याच्या माध्यमातूनच त्यांनी साहित्याची लक्षणे विषद केलेली आहे। आणि ही साहित्याची लक्षणे अतिशय महत्त्वपूर्ण अशी आहे। यातील काही लक्षणांचा विचार आपण या पूर्वीच्या काही तासिकेमधून केलेला आहे। यामध्ये जर विचार आपण केला तर प्रामुख्याने साहित्याचा स्वरूप पाहत असताना साहित्याच्या व्याख्या पाहिल्या, साहित्याच्या व्याख्यानंतर साहित्याची लक्षणे पाहिलेली आहेत। यामध्ये अलंकार विचार हे पहिल्या क्रमांकाचं लक्षण आहे, त्याचाही विचार आपण केलेला आहे। अलंकार, साहित्यामध्ये अलंकार असला पाहिजे, काव्यामध्ये अलंकारयुक्त रचना असली पाहिजे, याच्या समर्थनात ज्या अभ्यासकांनी आपली मतं मांडलेली आहेत त्याचाही विचार आपण केलेला आहे। अलंकार विचारावर देखील आपण साधक बाधक अशा स्वरूपाची चर्चा केलेली आहे। त्याच्यानंतर साहित्याच्या लक्षणेमध्ये क्रमांक 2चं जे लक्षण आहे वक्रोक्ती विचार, या वक्रोक्ती विचारामध्ये कुंतक यांची जी भूमिका आहे ही आपण अभ्यासलेली आहे। त्यानंतर रीती विचार, या लक्षणांचाही विचार आपण केलेला आहे। आणि औचित्य विचार जो क्षेमेंद्र यांनी मांडलेला आहे, त्या औचित्य विचाराच्या बाबतीतही आपण चर्चा केलेली आहे। साधक बाधक असा विचार या लक्षणांच्या बाबतीमध्ये अभ्यासकाने ज्या पद्धतीने विषद केलेला आहे, स्पष्ट केलेला आहे, त्या आधारे आपण साहित्याचं जे काही स्वरूप, साहित्याची जी काही लक्षणे आहेत आणि साहित्याच्या लक्षणांचा किती महत्त्वपूर्ण असा विचार आहे किंवा साहित्यांची जी लक्षणे आहेत हे किती महत्त्वपूर्ण असतात, हा विचार सर्वच अभ्यासकांनी मांडलेला आहे। आजच्या तासिकेमध्ये आपण साहित्याचं जे 5वं लक्षण आहे ध्वनी विचार, याचा विचार आपण आजच्या या तासिकेमधून करणार आहोत। ध्वनी विचार याच्या बाबतीमध्ये जी काही साधक बाधक अशी चर्चा अभ्यासकांनी या पुस्तकामध्ये संदर्भ ग्रंथामध्ये केलेली आहे, त्या आधारे हे साहित्याचं जे 5वं लक्षण आहे ध्वनी विचार, या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत, घेणार आहोत। विद्यार्थी मित्र हो, जी ही साहित्याची लक्षणे आहेत, या सर्वच लक्षणांचा विचार करत असताना एक गोष्ट लक्षात येते की काही अभ्यासक या सर्वच लक्षणांचं अतिशय महत्त्वपूर्ण असं स्थान साहित्यामध्ये किंवा काव्यामध्ये आहे असे आपले विचार मांडताना दिसून येतात। अगदी त्याच पद्धतीने अलंकार विचार, वक्रोक्ती विचार, रीती विचार आणि औचित्य विचार
याच्यानंतरचा अनुक्रमे जो 5वा साहित्याचं लक्षण म्हणून सांगितलेलं आहे ते म्हणजे ध्वनी विचार आहे. या संदर्भामध्ये जी काही चर्चा अभ्यासकांनी केलेली आहे, जे विचार अभ्यासकांनी मांडलेले आहे ते आपण पाहूया. भारतीय अभ्यासकांनी ललित साहित्य हे साहित्यशास्त्रापेक्षा वेगळे कसे ठरते हे सांगण्यासाठी ललित साहित्याची प्राणभूत तत्त्वे कोणती हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर आपण अगदी सुरुवातीच्या पहिल्या तासिकेमध्येच आपण पाहिलेलं आहे की ललित साहित्य आणि ललितेतर साहित्य म्हणजे गणित, विज्ञान, भूगोल, इतिहास हे साहित्य याला आपण शब्दरूपानेच ते देखील निर्माण झालेलं आहे, पण त्याला आपण साहित्य या ठिकाणी म्हणू शकत नाही. ललित साहित्य आणि ललितेतर साहित्य म्हणजे शास्त्रीय साहित्य आणि ललित साहित्य अशी विभागणी अभ्यासकांनी केलेली आहे. म्हणून भारतीय अभ्यासक जे आहे त्या भारतीय अभ्यासकांनी शास्त्रीय साहित्यापेक्षा ललित साहित्य हे कसे वेगळे ठरते हे काही लक्षणांच्या आधारे सांगितलेलं आहे. त्याची प्राणभूत तत्त्वे सांगितलेली आहेत आणि त्यातून शास्त्रीय साहित्यापेक्षा ललित साहित्य वेगळं कशा पद्धतीने ठरते हे त्यांनी विशद केलेलं आहे. त्यामध्ये अनेक जण काव्याच्या आत्म्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करताना दिसून येतात. मग शास्त्रीय साहित्यापेक्षा ललित साहित्य हे वेगळं ठरतं तर ते कोणत्या गुणाने ठरतं हे सांगत असताना अनेक जण काव्याच्या आत्म्याचा शोध घेताना दिसून येतात. म्हणजे त्याचं प्राणभूत तत्त्व कोणतं आहे, अतिशय महत्त्वपूर्ण तत्त्व कोणतं आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे. आणि अनेकांनी काव्याचं प्राणभूत तत्त्व, आत्मतत्व किंवा जीवित किंवा काव्याचा आत्मा कोणता आहे हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. यापूर्वीच्या 4ही लक्षणांचा जर विचार केला तर याचे जे प्रवर्तक आहे किंवा या 4ही लक्षणांचा ज्याने ज्याने पुरस्कार केलेला आहे त्या प्रत्येकानेच आपल्या समर्थनात म्हणजे अलंकार विचाराच्या बाबतीत असो, वक्रोक्ती विचाराच्या बाबतीत असो, रीती विचाराच्या बाबतीत असोत किंवा औचित्य विचाराच्या बाबतीत असोत, प्रत्येकजण या लक्षणांचा पुरस्कार करताना दिसतो आहे आणि याला काव्याचा आत्मा आहे असं ते या ठिकाणी म्हणतात. म्हणजे काव्याचं प्राणभूत तत्त्व ते आहे हे सांगण्याचा ते प्रयत्न करताना दिसून येतात. तर ध्वनी विचाराच्या बाबतीमध्येही हाच विचार या ठिकाणी पुढे आलेला आहे. आनंदवर्धन हे संस्कृत अभ्यासक आहे. आनंदवर्धन यांनी ध्वनी विचाराचा पुरस्कार केलेला दिसून येतो. ज्या पद्धतीने वक्रोक्तीचा विचार कुंतक यांनी केलेला आहे, औचित्य विचाराचा औचित्य विचार या लक्षणांचा विचार क्षेमेंद्र यांनी केलेला आहे, त्याच पद्धतीने ध्वनी विचाराचा पुरस्कार आनंदवर्धन यांनी केलेला आहे. आपण काव्याची जरी व्याख्या पाहिली तर काव्यस्य आत्मा ध्वनी असं या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. ध्वनी हाच काव्याचा आत्मा आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणून आनंदवर्धन काव्याचं लक्षण सांगत असताना, साहित्याचं लक्षण सांगत असताना ध्वनी हाच काव्याचा आत्मा आहे याचा पुरस्कार करताना दिसून येतात. काव्यामध्ये ध्वनी अतिशय महत्त्वपूर्ण असतो, म्हणून ध्वनी हाच काव्याचा आत्मा आहे असं म्हणतात. काव्यस्य आत्मा ध्वनी, ध्वनी हाच काव्याचा आत्मा आहे असं आनंदवर्धन यांनी म्हटलेलं आहे. आनंदवर्धन यांच्या पूर्वीही जे काही भारतीय अभ्यासक होऊन गेलेले आहेत, संस्कृत अभ्यासक होऊन गेलेले आहेत, त्यांनीही हा विचार या ठिकाणी मांडलेला आहे. त्याचं वर्णन इथे पुढे केलेलं आहे. आनंदवर्धनापूर्वीही काही अभ्यासकांनी ध्वनी विचारावर आपले मत अभिव्यक्त केलेले आहे. असे असले तरी आनंदवर्धनानेच ध्वनी तत्वाला काव्याचा आत्मा मानून प्रस्थापित केल्याचे दिसून येते. साहित्य विचार या संदर्भ ग्रंथामध्ये अशी नोंद करण्यात आलेली आहे की आनंदवर्धन यांच्यापूर्वी काही अभ्यासकांनी ध्वनी संदर्भामध्ये ध्वनी विचारावर
आपले मत व्यक्त केलेलं आहे, परंतु प्रामुख्याने ध्वनी हाच काव्याचा आत्मा आहे हा विचार आनंदवर्धनानेच पटवून दिलेला आहे. म्हणून काव्याचा आत्मा ध्वनी हाच आहे असा विचार प्रस्थापित करण्याचं काम आनंदवर्धन यांनी केलेलं आहे अशी नोंद या ठिकाणी केलेली आहे. या संदर्भामध्ये आनंदवर्धन यांचा जो एक महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे ध्वन्यालोक, आनंदवर्धन यांच्या ग्रंथाचं नाव आहे ध्वन्यालोक. या ग्रंथाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आनंदवर्धन यांनी जो ग्रंथ लिहिलेला आहे तो ध्वन्यालोक या नावाचा ग्रंथ आहे आणि या ग्रंथामध्ये ध्वनी विचाराच्या संदर्भात आनंदवर्धन यांनी आपले विचार मांडलेले आहेत. म्हणून या संदर्भात त्यांच्या ध्वन्यालोक या ग्रंथांचं महत्त्व अतिशय महत्त्वपूर्ण आहे, अनन्यसाधारण आहे अशी नोंद या ठिकाणी केलेली आहे. आनंदवर्धन यांनी ध्वनीला काव्याच्या आत्मस्थानी बसवलेला आहे. म्हणजे अतिशय महत्त्वपूर्ण भाग हा काव्याचा काय असेल तर तो ध्वनी आहे. आणि आनंदवर्धन यांनी काव्यस्य आत्मा ध्वनी, ध्वनी हाच काव्याचा आत्मा आहे या विचारावर ते आपलं मत अभिव्यक्त करतात आणि ध्वनी हाच काव्याचा आत्मा आहे असं ते ठामपणे ते सांगतायत. म्हणून ध्वनी विचार जर कोणी मांडलेला असेल किंवा काव्यस्य आत्मा ध्वनी असं कोण मत व्यक्त केलं आहे असं जर विचारलं तर आनंदवर्धन यांनीच काव्य हाच ध्वनी हाच काव्याचा आत्मा आहे, काव्यस्य आत्मा ध्वनी, ध्वनी हाच काव्याचा आत्मा आहे असं आनंदवर्धन यांनी म्हटलेलं आहे. आणि ध्वनी विचाराच्या संदर्भामध्ये ध्वन्यालोक या नावाचा आनंदवर्धन यांचा जो ग्रंथ आहे तो या बाबतीत अतिशय महत्त्वपूर्ण आहे अशी नोंद या ठिकाणी केलेली आहे. काव्यशास्त्रामध्ये ध्वनी हा शब्द व्याकरणशास्त्रातून आलेला आहे अशी ही नोंद या ठिकाणी केलेली आहे. विद्यार्थी मित्र हो, या संदर्भामध्ये ध्वनी हा किती महत्त्वाचा असतो आणि ध्वनी हाच काव्याचा आत्मा आहे यावर अधिक भर देत असताना आनंदवर्धन या ठिकाणी दिसून येतात. आणि आनंदवर्धन यांनी ध्वन्यालोक या ग्रंथामधून जो ध्वनी विचार प्रतिपादन केलेला आहे तो अतिशय महत्त्वपूर्ण अशा स्वरूपाचा आहे. ध्वनी विचाराच्या संदर्भामध्ये पुढे अशी नोंद करण्यात आलेली आहे की ध्वनी हा शब्द व्याकरणशास्त्रातून आलेला आहे. ध्वनी विचाराच्या संदर्भामध्ये अधिक सविस्तर असं विवेचन या पुस्तकामध्ये करण्यात आलेलं आहे, संदर्भ ग्रंथामध्ये करण्यात आलेलं आहे. आजपर्यंत जे काही आपण एकूण 4 लक्षणे साहित्याची पाहिलेली आहेत आणि 5वं लक्षण ध्वनी विचार आहे. या संदर्भातील अधिक माहिती आपण पुढच्या तासिकेतून घेणार आहोत. आजच्या तासिकेमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.